पुण्याच्या ट्रॅफिक समस्येवर उपाय म्हणून बनवण्यात येणाऱ्या अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट म्हणजेच पुणे रिंग रोड बद्दल आपण जाणून घेत आहोत. आणि हा आहे पुणे रिंग रोड सिरीज मधला दुसरा व्हिडिओ. गेल्या व्हिडिओमध्ये आपण याच पुणे रिंग रोडचे पूर्व दिशेकडील अपडेट म्हणजेच ईस्टर्न अलाइनमेंट बद्दल जाणून घेतले होते आणि तो व्हिडिओ तुम्ही अजून पाहिला नसेल तर तो नक्की पहा. आता आज आपण पाहूया या पुणे रिंग रोडची पश्चिम बाजू म्हणजेच वेस्टर्न अलाइनमेंट. परंतु व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल आणि तुम्ही अजून या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुमच्या सबस्क्राईब करण्यामुळे आम्हाला नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते. पुणे रिंग रोड हा पुणे, पिंपरी चिंचवड आणि आसपासच्या अन्य शहरांच्या बाहेरून एक वर्तुळाकार रस्त्याचे जाळे निर्माण करणार आहे. याचा मुख्य उद्देश हा पुण्याच्या अंतर्गत भागातील ट्रॅफिक कमी करणे हा आहे. हा संपूर्ण पुणे रिंग रोड 174 किलोमीटरचा असून या रिंग रोडला ईस्टर्न अलाइनमेंट आणि वेस्टर्न अलाइनमेंट या दोन विभागात विभागले गेले आहे. यापैकी ईस्टर्न अलाइनमेंट ही 104.9 किलोमीटरची तर वेस्टर्न अलाइनमेंट ही 68.8 किलोमीटरची आहे. आज आपण बघणार आहोत या रिंग रोडची वेस्टर्न अलाइनमेंट. वेस्टर्न अलाइनमेंट तळेगाव जवळील उर्से येथे मुंबई पुणे एक्सप्रेसवे पासून सुरू होते आणि वर्वे शिवापूर येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वर संपते. या वेस्टर्न अलाइनमेंटचे अपडेट आपण बघूयात वर्वे गावापासून. हे आहे खोपी गाव. येथे पुढे आहे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48. येथे ही वेस्टर्न अलाइनमेंट संपत आहे आणि अजून या भागात काम सुरू होणे बाकी आहे. येथून मागच्या दिशेला आता मोठ्या प्रमाणात काम झालेले दिसून येते. हे आहे या पुणे रिंग रोडचे पॅकेज W5 आणि येथे अर्थवर्कचे काम सुरू झाले आहे. पुढे देखील स्ट्रक्चरचे आणि अर्थवर्कचे काम दिसून येईल. पुढे रांजे गावाजवळ या वायडक्टवर गडर इरेक्शन चालू झाले आहे आणि पुढे अर्थवर्कचे काम सुरू आहे. पुढे येथे 600 मीटर लांब वायडक्टचे डेक स्लॅब पर्यंत काम पूर्ण झाले असून पुढे अप्रोच रोडचे काम सुरू आहे. येथे देखील अर्थवर्कचे काम सुरू आहे. रहाटवाडे गावाजवळ 1.5 किलोमीटर लांबीच्या वायडक्टचे निर्माण करण्यात येत आहे. आणि या वायडक्टवर डेक स्लॅब आणि क्रॅश बॅरियरचे इन्स्टॉलेशन पूर्ण झाले आहे. पुढे कल्याण गावाजवळ येतो या रिंग रोड मधील सर्वात लांब बोगदा. हा बोगदा 6 किलोमीटर लांब असून हा बोगदा सिंहगड डोंगररांगा ओलांडून पुढे जात आहे आणि येथेच पॅकेज W5 संपून पॅकेज W4 सुरू होत आहे. पुढे या बोगद्याच्या दुसऱ्या बाजूला खामगाव जवळ हा बोगदा संपतो आणि येथून पॅकेज W4 संपून पॅकेज W3 सुरू होत आहे.
पुढे अजून एका टनेलचे निर्माण सुरू आहे, ज्याची लांबी 470 मीटर असून बोगद्याच्या पुढे अर्थवर्कचे काम दिसून येईल. येथे या पानशेत रोडवर एका इंटरचेंजचे निर्माण करण्यात येणार आहे. त्यानंतर पुढे मालखेड जवळ खडकवासला डॅमच्या बॅकवॉटर्समध्ये 550 मीटर लांबीच्या मेजर ब्रिजचे निर्माण सुरू आहे, जिथे आता ब्रिजच्या पियर्सचे काम सुरू झाले आहे. या मेजर ब्रिज नंतर येथे डोंगर सपाटीकरण सुरू आहे आणि येथे आहे या पॅकेज W3 मधील शेवटचा आणि या वेस्टर्न अलाइनमेंटचा चौथा बोगदा, ज्याची लांबी 390 मीटर आहे. या बोगद्याच्या पुढे पुन्हा डोंगर सपाटीकरण सुरू आहे. पुढे भरेकर वाडीच्या जवळ लवासा मुठा रस्त्यासाठी एका इंटरचेंजचे निर्माण केले जाणार आहे. आणि येथे मोरेवाडी गावाजवळ हे पॅकेज W3 संपत असून येथून पॅकेज W2 हे सुरू होत आहे. आणि लगेचच येतो अजून एक बोगदा, ज्याची लांबी 1.1 किलोमीटर आहे आणि या दोन्ही बोगद्यांमध्ये आता खोदकाम सुरू झाले आहे. बोगद्याच्या पुढे आता रस्त्याचे आणि स्ट्रक्चरचे निर्माण सुरू आहे. पुढे उराडवडे गावाजवळ अजून एका बोगद्याचे निर्माण सुरू झाले असून या बोगद्याची लांबी ही 250 मीटर आहे आणि या बोगद्याच्या दोन्ही बाजूनी खोदकाम सुरू झाले आहे. बोगद्याच्या पुढे सुद्धा रस्त्याचे काम सुरू आहे. घोटावडे फाट्याजवळ येथे अजून काम सुरू होणे बाकी आहे आणि येथे या पुणे ताम्हिणी रस्त्यावर घोटावडे फाटा येथे एका इंटरचेंजची निर्मिती करण्यात येणार आहे, ज्याचे काम अजून सुरू झालेले नाही. पुढे पुन्हा मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे. अंबडवेट गावाजवळ हा रिंग रोड मुळा नदी ओलांडत आहे आणि त्यासाठी येथे मेजर ब्रिजचे निर्माण करण्यात येत आहे. त्यासाठी आता या पुलावर गर्डर इरेक्शन सुरू झाले आहे. याच्या पुढे सुद्धा जवळपास सर्वच ठिकाणी ऍक्टिव्हली काम सुरू आहे. आणि पुढे शेवटी हा रिंग रोड मुंबई पुणे एक्सप्रेसवे ओलांडून पुढे सरकत आहे आणि या एक्सप्रेसवेवर एका इंटरचेंजची निर्मिती करण्यात येणार आहे. एकूणच या वेस्टर्न अलाइनमेंटवर बघितले तर येथे कामाची प्रगती मोठ्या प्रमाणात झालेली दिसते आणि ईस्टर्न अलाइनमेंटच्या मानाने वेस्टर्न अलाइनमेंटवर काम बरेच पुढे सरकले आहे. या प्रकल्पाबद्दल आपले काय मत आहे कमेंटच्या माध्यमातून आमच्यापर्यंत नक्की कळवा. बाकी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी
चॅनलला आजच सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपले आभार. जय हिंद.